नमस्कार, सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण आपल्या स्लीव्ज मध्ये 5 नंबरची स्लीव शिकणार आहोत। तर हे बघा, इथे आपण स्लीवचा आकार ड्रॉ करून घेणार आहे आणि हे बघा, आपला आता स्लीवचा आकार आपण ड्रॉ केलेला आहे। आता आपण काय करणार आहे, आपली ही तुलिपची सुई वापरणार आहे आणि आपण गोल्डन कलरचा जो आपला थ्रेड आहे, गोल्डन धागा, त्यांनी आपण आउटलाइन करून घेणार आहे। तुम्ही जर आपले लाईव्हचे व्हिडिओ बघत असाल तर बघा, आज आपण मेगा बाही, फुग्याची बाही आणि अम्ब्रेला स्लीव्ज शिकवलेली आहे आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये। तर हे बघा, आपण आता याला गाठ अशाच पद्धतीने मारणार आहे गोल्डन धाग्याला। हे बघा, गाठ मारलेली आहे, याला असं करून घेणार आहे आणि याला बघा आउटलाइन करून घेणार आहे गोल्डननी। आपण गोल्डन थ्रेड वापरून पूर्ण स्लीवची आउटलाइन आहे ना तयार करून घेणार आहे आणि हा व्हिडिओ आपण थोडासा फास्ट घेतलेला आहे। तर बघा, आपली ही जी स्लीव्ज आहे ना, ही आता पूर्ण झालेली आहे आणि इथे आपण बघा एंडची नॉट टाकत आहोत। तर आपलं बघा, आपण एंडची नॉटचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत। हे बघा, आपण आता इथे एंडची नॉट टाकून घेतलेली आहे आणि हा धागा आपण असा खाली ओढून घ्यायचा। आता आपल्याला आता डिझाईन जी आहे ना ती टाकायची आहे। तर इथे आपण काय करणार आहे, हे बघा, या पुंगळ्यांचा वापर करणार आहे। हे बघा, आणि इथे आहे ना आपण आता हे बघा, ही लाईन अशी घेणार, ही थोडी कमी, ही अजून कमी आणि ही अजून कमी, तसंच इथे पण करणार। हे बघा, ही लाईन अशी। आता इथे बघा तुम्ही, आपण किती लाईन घेतलेल्या आहेत, ही मोठी घेतली 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही लास्ट 5। आता इथे ही 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही, हे बघा, आपण आता ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, आपल्याला ह्या पुंगळ्यांना व्हाईट कलरचा धागा वापरायचा आहे। तर आपण काय करणार आहे, याला गाठ मारून घ्यायची आणि हे बघा, पुंगळी वर्कचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे। तर आपण इथनं सुरुवात करूया। हे बघा, धागा टाकला आणि ह्या पुंगळ्या आहेत ना, खूप अशा छान शायनिंग मारत आहेत। तर आपण 2 पुंगळ्या टाकल्या, सुई आत करायची, धागा वर करायचा, त्याच्यानंतर बघा परत आपण
तर हे बघा, आता ही पुंगळ्यांची आपण लाईन कंप्लीट केलेली आहे. आता आपण इथे काय करणार आहे, आपल्याला छान एक लाल मणी टाकूया आपण, किंवा मग आपल्याकडे या कलरचे पण मणी आहेत तर आपण याचाही वापर करू शकतो. तर बघा, हा पण कलर छान आहे, डाळिंबी कलर आहे बघा, खूप सुंदर दिसतो. तर एक त्या कलरचा मणी टाकायचा आणि इथे आहे ना, खालचा धागा वर काढून घ्यायचा. खालचा धागा वर काढला की हाच धागा बघा तुम्ही याला असा गोल मण्याला करायचा आणि खाली ओढून घ्यायचा, म्हणजे हे बघा ही लाईन कंप्लीट होते. आता आपण खालून धागा कट करून घ्यायचा आणि परत मग इथून आपल्याला हे बघा दुसरी लाईन घ्यायची. तर इथे पण आपण आणि डिझाईन बघा न्यू आहे, सुंदर दिसते पूर्ण झाल्यानंतर. तर दोन दोन पुंगळ्यांचा आपण सुईमध्ये दोन दोन पुंगळ्या टाकायच्या. हे बघा एकदम सिंपल डिझाईन आहे पण खूपच लुक येतं बघा या डिझाईननी. कारण हाताला आहे ना, ज्यावेळेस आपण छोट्या स्लीव्जला पण ही डिझाईन खूप सुंदर दिसते आणि एल्बोपर्यंत जर स्लीव्ज असली तर मग तर खूपच छान दिसतात बघा आरी वर्कच्या डिझाईन. पण ही डिझाईन आहे ना, तुम्ही छोट्या स्लीव्जला पण घेऊ शकता, खूप सुंदर दिसते. आणि बाही आहे ना, या डिझाईननी एकदम भरून येते बघा. हे बघा डिझाईन आहे सिंपल पण खूप सुंदर दिसत आहे. आणि तुम्ही जर समजा तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर डिझाईन आहे ना, तुम्हाला मी त्यासाठी एकदम अशी क्लोजमधून दाखवत आहे की तुमच्या लक्षात यावी म्हणून. तर आपण पांढऱ्या कलरच्या पुंगळ्या आहे त्यामुळे पांढऱ्या कलरचा सिंपल मूनचा धागा वापरलेला आहे. याला आपल्याला गोल्डन थ्रेड वापरायचा नसतो वर्कच्या कामाला, साधाच रील वापरावा लागतो आपण जो शिलाई कामासाठी वापरतो तो. आणि
तुम्हाला बघा आपले मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की आपलं लाईव्ह स्ट्रीम पण असतं, तर तुम्ही लाईव्ह पण जॉईन करत चला. लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही आता स्लीवच्या वगैरे आज मी ओव्या फुग्याची बाही शिकवली, अम्ब्रेला बाही शिकवली, तर तुम्ही लाईव्ह पण व्हिडिओ जॉईन करत चला. आणि जर तुम्हाला लाईव्हमध्ये जर काही नवीन शिकायचं असलं तर मी तुम्हाला शिकवेल. बघा आज आपण एका ताईला मेगाबाही शिकायची होती, तर आज आपण मेगाबाही पण शिकवली. जर तुम्हालाही असं काही नवीन शिकायचं असेल, काही ज्वेलरी शिकायच्या असतील, तर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ जॉईन करा. हे बघा इथे आपण आता परत हा जो मणी आहे आपला डाळिंबी कलरचा तो टाकणार आहे. आणि तुम्ही बघा याला आहे ना आपल्याला पहिले एक टाका घ्यायचा आहे. इथे एक टाका घेतला की हा धागा वर काढायचा आणि हा धागा वर काढला की याला तुम्हाला परत असं राऊंडमध्ये असं करून खाली ओढून घ्यायचं. म्हणजे काय होतं डिझाईनला आहे ना एक लूक येतं बघा. तर आता आपल्याला खालून धागा कट करून घ्यायचा आणि खालून धागा कट करून घेतल्यानंतर बघा काही हे बघा परत इथून आपण आता नवीन धागा काढला की याच्यामध्ये परत आपण 2 पुंगळ्या टाकणार. इथे आहे ना आपण डिझाईन थोडी फास्ट घेतलेली आहे, कारण आपण स्लोमध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे आपण डिझाईन थोडी फास्टच घेतली. तर बघा आपण अजून एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची पण डिझाईन तयार करणार आहोत. आणि आता आपण अजून उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकणार आहोत. तरी तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला, व्हिडिओला लाईक करत चला आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. हे बघा आपण 2 पुंगळ्या आणि मणी सोबत पण टाकू शकतो. आणि इथे आपण आता हे बघा हा खालचा धागा वर घेतलाय, बरोबर आहे. हा धागा वर घेतला ना की आपण डायरेक्ट हा धागा याच्यामध्ये असा टाकू शकतो. हे बघा हे बघा आहे ना एकदम फिट्ट बसतं.
मग आता इथून बघा आपण एकच आण ना. हा हे बघा आता इथे आहे ना आपण 2 पुंगळ्या टाकलेल्या आहेत. तर बघा तुम्ही आहे ना व्हिडिओ आपले स्किप न करता बघा. आपण आहे ना आता एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन शिकवणार आहे. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. कारण काय आहे, लाईक करायला काही पैसे लागत नाही. आणि जरी तुम्हाला हा व्हिडिओ दिसतो आहे 10-15 मिनिटाचा, पण आम्हाला पण बघा एका व्हिडिओ मागे जवळजवळ आमची 2 ते 3 तासाची मेहनत असते. तर त्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता बघत चला. आणि तुम्हाला जर अजून काही नवीन शिकायचं असेल तर कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंट अजिबातच येत नाहीत. सबस्क्रायबर वाढलेले आहेत पण कमेंट कोणीच करत नाही. तर कमेंट करत चला, कारण कमेंट करायला आणि लाईक करायला काही पैसे लागत नाहीत. तर बघा इथे आहे ना आता आपण असं केलेलं आहे. आता आपण इथे सुई आत टाकणार आहे आणि हा धागा आहे ना वर काढून घेणार आहे. हा धागा वर काढला की याच धाग्याला आपण इकडे असं याच्यावर टाकणार आहे आणि खाली हे बघा परत एकदा दाखवते तुम्हाला. हे बघा याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, पहिले तर हा मणी टाकून द्यायचा. बरोबर आहे. मणी टाकल्यानंतर याला सुई खाली टाकायची आणि धागा वर काढून घ्यायचा. धागा वर काढला की हा धागा असाच आपल्याला याला हे बघा राऊंडमध्ये घ्यावा लागतो. तुम्ही बघू शकता डिझाईन सिंपल आहे पण खूप छान दिसत आहे. आणि आपली जे 5 डिझाईन आहे तर प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळी आहे. तर ह्या आपल्या छोट्या स्लीव, छोटे गळे आपण 10 पॅटर्न घेतले, 5 गळे घेतले आणि 5 आपण स्लीव्ज घेतल्या. तर याच्याविषयी जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी कमेंटमध्ये कळवा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघा नवीन डिझाईन घेणार आहोत. तरी पण तुम्ही उद्याचा व्हिडिओ पण बघा आणि उद्याचा लाईव्ह बघा. लाईव्हमध्ये आपण स्लीव्ज घेणार आहे, देवसेनाबाई घेऊया आणि बेल स्लीव्ज घेऊया. उद्या आपण देवसेनाबाई आणि बेल स्लीव्ज अशा 2 प्रकारच्या डिझाईन पेपर कटिंगच्या स्लीव्ज घेणार आहोत. हे बघा. तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, एक मणी पण टाकून घ्यायचं आहे. एक मणी टाकला की याला आपल्याला खाली घ्यायचं आणि असा टाका वर काढून घ्यायचा. असा टाका वर काढला की याला आहे ना असं फोल्ड करायचं धाग्याला आणि खाली धागा ओढून घ्यायचा. खाली धागा ओढला की आपलं कटरनी कट करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता आपली डिझाईन आहे ना पूर्ण झालेली आहे. आणि डिझाईन तुम्हाला दिसतच असेल, खूप सुंदर आहे, सिंपल आहे पण छान दिसत आहे. तर हे बघा आपण म्हणजे प्रत्येक डिझाईन जी आहे ना वेगवेगळी घेतलेली आहे. इथे आपण ग्रीन कलरचा धागा मोती घेतलेली आहे, इथे बुट्ट्यांचं वर्क घेतलेलं आहे, टिकली वर्क, इथे 2 कलरच्या मण्यांचं आणि डायमंड, आणि इथे आपलं पुंगळी वर्क आहे. तर आपण इथे डाळंबी कलरच्या मण्यांचा वापर केलेला आहे. तर आपलं बघा गळे आणि स्लीव्ज सर्व काही झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला.
धन्यवाद. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन शिकणार आहोत.